जय श्रीराम. नमस्कार रसिक श्रोते हो. संगीत सखी मंचाच्या सर्व सखींच्या वतीने आज मी मनोगत सादर करते आहे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु. अजी सोनियाचा दिनू. मी गाणं म्हणत नाही तर ही ओळ प्रत्येक संगीत सखीच्या मनातली. महिलांनी महिलांसाठी चालू केलेला आणि चालविलेला एकमेव व्हॉट्सअप समूह संगीत सखी मंच. याच्या प्रमुख आहेत ॲडव्होकेट वंदनाताई धामरे. तर सहचारिणी शुभदाताई दळवी. मी सहचारिणी मुद्दाम म्हणते कारण सदैव सोबत असते सगळ्यांबरोबर. या समूहाच्या या या समूहाचं वैशिष्ट्य येथे कोणी कोणाला ओळखत नाही, वयाची अट नाही. येथे सर्व सख्या आनंदाने गातात. फक्त समूहात या, आपलं गाणं ऑडिओद्वारे सादर करा, आनंदी राहा, आरोग्य सांभाळा अशी संदेश पत्रण करतो तो संगीत सखी मंच. अर्थात समूह चालवताना रास्त नियम आहेतच. दिनांक 21 जून 2022 जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून 1 वर्षापूर्वी या संगीत सखी मंचाची स्थापना झाली. संगीताच्या आवडीने आणि व्हॉट्सअप माध्यमातून महिलांना त्यांच्या विविध व्यापातून बाहेर काढून आनंद घ्यायला पुणवणाऱ्या माननीय ॲडव्होकेट वंदनाताई धामरे यांनी चंगत बांधला आणि संगीत सखी मंचाची लिंक महाराष्ट्रभर संगीताचा नाद करतच फिरली. ही लिंक फिरत फिरत आम्हा सर्वांपर्यंत पोहोचली. त्याचा फायदा सर्व आम्हा गानप्रेमींना झाला. संगीताची आवड असलेली गीतगुंजन करणारी गायनप्रिय अशी सखी आम्हाला सखी मंच मिळाली. वंदनाताईंच्या विविध कल्पनेतून सुरेश साकारली हीच आजच्या कार्यक्रमाची साक्ष आहे. सर्वांना एकत्र आणणं, आपले छंद जोपासत आरोग्य सांभाळण्याविषयी जागृत करणं ही फक्त एक महिला दुसऱ्या महिलेचं सुख जाणते ही मोठी कौतुकाची आणि मोठ्या मनाची गोष्ट आहे. यात मिळतो तो निस्वार्थ आनंद. आपलं गाणं कोणीतरी ऐकावं, आपल्या गाण्याला चांगलं म्हणावं, कौतुक व्हावं, शिकायला मिळावं असं प्रत्येकीला वाटतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट वंदना डांबरे. 21 जून 2022 साली मी व्हॉट्सॲप ग्रुप संगीत सखी मंच हा चालू केला. मस्त गाणं आहे सर. इकडे आणि त्याचे काही कार्यक्रम आम्ही ऑनलाईन घेतच होतो. पण प्रत्यक्ष कार्यक्रम करण्याचा हा जो आपला माझा एक इच्छा झाली आणि तसं मी ग्रुपमध्ये टाकल्यानंतर त्यांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. संगी पावसाच्या धारा 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 पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा. नंतर हा आजचा 8 डिसेंबर 2023चा सप्तरंगी वार्षिक महोत्सव आम्ही साजरा करण्याचं ठरवलं. एक लाईव्ह प्रोग्राम करायचा. तर हे एक खूप मोठं प्रोजेक्ट, ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता हा एक, जो आम्ही हातात घेतला आणि आम्हाला छान यश मिळालं असं मी म्हणू शकते त्याला. कारण सगळ्यांनी खूप तयारी केलेली आहे या कार्यक्रमासाठी. त्या कामी आपल्या विमाननगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय राज्य सांस्कृतिक व सामुदायिक सेवा यांनी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. कुठेतरी कमी जास्त पडेल तर तेवढं आपले समजून, परिवार समजून, तुम्ही लोक समजून घ्याल अशी आशा आहे. आणि पहिल्या गाण्याने आम्ही आमची सुरुवात करतो होता, सरस्वती वंदना. तर त्याच्यासाठी मी बोलू इच्छिते. जय जय हे भगवती. सगळ्या ग्रुपनी बाहेर यावं. जय
या कार्यक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सअप युगातला हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. जवळजवळ 100 जणी 100 म्हणजे एक 9 ग्रुप करून अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने हा सादर केलेला आहे. यामध्ये 100 जणी, त्या पण ज्येष्ठ महिला या ठिकाणी गाता आहेत. प्रॅक्टिस नाही, काही नाही, ज्या त्या ऑल ओव्हर महाराष्ट्राचा हा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, आपला सातारा अशा इकडून बऱ्याच जणी आलेल्या आहेत. आणि अशा आम्ही ग्रुप करून ही वेगळी आगळी वेगळी थीम या ठिकाणी आम्ही सादर करीत आहे. हा जो आपला सप्तरंगी वार्षिक महोत्सव आहे तो विमाननगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि आंतरराष्ट्रीय राज्य लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम सादर करत आहे. हा व्हॉट्सअप युगातला हा आगळा वेगळा महोत्सव या ठिकाणी होतो आहे. तर जवळजवळ 100 महिला या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप, वेगवेगळे थीम घेऊन, कात्रज बानेर ग्रुप आहे, कोथरूड ग्रुप आहे, सिंहगड ग्रुप आहे, अशा वेगवेगळ्या ग्रुप ने महिला सादर करणार आहे. अतिशय उत्साहाने ही सगळी जय्यत तयारी चाललेली आहे. आणि ही एक कल्पना जी आहे ती आज आमच्या या ठिकाणी आंबेडकर भवन येथे आम्ही प्रत्यक्ष रूपामध्ये सादर करत आहोत, जल्लोषामध्ये सादर करत आहोत. आणि ज्या महिला आजपर्यंत कधीही त्यांनी कुठेही स्टेजवर गायला नाहीत, परंतु त्यांचा आवाज चांगला आहे, त्यांची इच्छा आहे, अशा सर्व महिलांना आपण सहभागी करून घेतले. ज्यांना भाग घ्यायची इच्छा आहे, कुणालाही नाराज न करता. प्रॅक्टिस काहीच नाही झालेली, जी काही प्रॅक्टिस आहे त्यांनी आपली आपली एरिया वाईज ग्रुप पाडून आम्ही त्या सगळ्यांना दिले. तर एका बाजूला मी ॲडव्होकेट वंदना डांबरे, एका बाजूला शुभदा दळवीताई आणि आपले म्युझिशियन, हे सगळे आम्ही सांभाळून आता तुम्ही जर ऐकाल तर खरंच हा जोश बघण्यासारखा आहे. मला वाटते सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आपल्या उपस्थित आहात तर खरंच मला वाटतं गिनीज बुकामध्ये याची नोंद व्हायला हरकत नाही. कारण खूप मेहनत आम्ही यासाठी घेतली आहे, एक वेगळ्या प्रकारची मेहनत. मानसिक पातळीवर प्रत्येकाला तयार करणं, बकअप करणं. त्या शाळेतल्या मुलासारखं आज सगळ्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या शाळेतल्या मुलासारखं झाली का तयारी, हे असा एक छान आमचा ग्रुप जमलेला आहे आणि मी अशा पद्धतीने सादर करत आहे. नमस्कार, मी शुभदा दळवी, संगीत सखी मंचची उपगटप्रमुख आहे. आणि गेले 1.5 वर्ष आमचा हा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो आम्ही चालवतोय. त्याच्यामध्ये विविध स्कीम्स आम्ही प्रत्येक आठवड्याला अनाऊन्स करतो आणि त्याच्यातूनच ही कल्पना जन्माला आली की एक आपण लाईव्ह शो करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिला आमच्या मेंबर्स आहेत आणि आजही आमच्या प्रोग्रामसाठी मुंबई, सातारा, कोल्हापूर इथून महिला सगळ्या आलेल्या आहेत, खूप उत्साही आहेत. जय महाराष्ट्र.
आणि साधारणपणे आम्ही मे महिन्यामध्ये ह्या कार्यक्रमाची म्हणजे तयारी करायला सुरुवात केली आणि एवढे दिवस त्याला लागले. आणि कारण फक्त एवढंच आहे त्याच्यासाठी की डिस्टन्सेस खूप जास्त आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाशी कम्युनिकेट करणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे थोडंसं कठीण जात होतं. पण आम्ही बऱ्याचशा ऑनलाईन मीटिंग्स घेतल्या आणि त्याच्याप्रमाणे त्यांना गाणी ठरवून दिली. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्येकाची प्रॅक्टिस बघायला मी आणि वंदनाताई अशा आम्ही दोघी जणी प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो. म्हणजे सिंहगड असू दे, कात्रज बाणेर असू दे, चिंचवड असू दे, अशा सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. आणि आशा आहे की आमचा हा जो कार्यक्रम आहे हा खूप छान होईल आणि लोक त्याला दाद देतील. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बऱ्यापैकी आमच्या ग्रुपमध्ये सिनियर सिटीजन्स आहेत की ज्यांना खूप हौस होती की आम्ही तरुण वयामध्ये आम्हाला गाणं शिकायचंय, पण ती हौस काही कारणामुळे पूर्ण नाही झाली. तर त्यांच्यासाठी म्हणून हा एक ग्रुप सुरू केलेला आहे. आणि संगीत हे नेहमीच प्रत्येक माणसाला रिलॅक्स करतं. तर आमची जरूर ही आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम आवडेल आणि दरवर्षी करायचा इच्छा आहे. तर ती किती पूर्ण होते आमची ते बघूया. पण आम्हाला प्रतिसाद खूपच छान मिळालेला आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही कार्यक्रम करू शकू. आजच्या आमच्या कार्यक्रमाला मेन स्पॉन्सर्स आम्हाला लायन्स क्लब मिळालेले आहेत. त्यांचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत विजय भंडारी, त्यांचे पास्ट गव्हर्नर आहेत, ते पण आज प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रेसिडेंट मिस्टर जयदेव नाईक हे पण आहेत. आणि त्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे आम्हाला हा खूप आधार मिळालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की TV10 हा सगळा कार्यक्रम कव्हर करून आणि त्याला लवकरच 2-3 दिवसामध्ये प्रक्षेपित करणार आहे. तर आम्ही त्यांचे पण खूप आभारी आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल बघत राहा. असेच तुम्हाला खूप छान छान कार्यक्रम ह्या चॅनलवरती बघायला मिळतील. थँक्यू सो मच. कल्चरल आणि कम्युनिटी सर्व्हिसेसचे औचित्य साधून आपण या ठिकाणी जमलो आहोत. आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय डिस्ट्रिक्ट 3234 D2 चे प्रांतपाल MJF लाईन विजयजी भंडारी यांची ओळख करून देण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. व्यवसायाने प्रतिष्ठित कल्पनाशील उद्योजक BJ भंडारी प्रायव्हेट लिमिटेड, प्रेजा सिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टेलर लँडमार्कचे ते मुख्य अधिकारी निदेशक आहेत. नमस्कार, मी विजय भंडारी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3234 D2 लायन्स. आजचा हा सप्तरंगी संगीत कार्यक्रम हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम केलेला गेलेला आहे. अतिशय अशी वेगळी कल्पना त्यांनी केलेली आहे आणि हा ग्रुप गेल्या 1 वर्षापासून कार्यरत आहे. याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक जेवढे पण आहेत 60 वर्षापुढील अशा सगळ्या लोकांना त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. ज्येष्ठता म्हणजे काय असतं? ज्येष्ठता म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपल्या मनाची ज्येष्ठता जर आली तर आपण ज्येष्ठ होतो. जोपर्यंत आपण मनाने ज्येष्ठ होत नाही तोपर्यंत कधी ज्येष्ठता नसते. आमच्या अनेक छंद आमच्या आयुष्यातले आम्ही जोपासलेले असतात, पण त्या घाईगडबडीमध्ये किंवा जीवनाच्या वेगवेगळ्या वळणामुळे किंवा काही कारणामुळे आम्ही ते छंद पूर्ण करू शकत नाही. पण ज्यावेळेस आम्ही रिटायर होतो, ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की बाबा मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत, पण माझं छंदाचं काय झालं? माझे छंद तसेच राहिले का? आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने असं वाटतं की अरे मी गाणं फारच सुंदर गायचे, पण ते राहून गेलं. पण काही गोष्टी आयुष्यात काही राहिलेल्या नसतात, त्या कधीच राहिलेल्या नसतात. फक्त तुम्हाला एक पाऊल उचलायचं असतं आणि त्या पाऊल उचलण्यासाठी ह्या आजचे जे आयोजक आहेत त्यांनी एक सुंदरशी कल्पना मांडली आणि त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वेगळ्या लोक ज्या सखी होत्या, कारण की आम्ही नेहमी रमतो त्या आमच्या वयाच्या लोकांमध्ये, सगळ्या सख्या अशा मिळत गेल्या आणि 360 पेक्षा जास्त मंडळी आज या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत. मी पण गाते, तू पण गा. मी काही चुकले तर तू पण चूक, आणि तुझी चूक झाली तर माझी चूक सांगू नको, माझी चूक झाली तर तुझी चूक सांगू नको. आपण एक दुसऱ्याला फक्त प्रोत्साहन देऊया, प्रोत्साहित करूया. आणि त्याप्रमाणे हा व्हॉट्सअप ग्रुप भारत गेला आणि भारतात त्यांनी ऑनलाईनचे कार्यक्रम घेतले आणि आज प्रत्यक्षात कार्यक्रम घेण्याची त्यांना संधी मिळाली. आज या खऱ्या अर्थाने या स्त्रिया अतिशय सुंदर गात आहेत. त्यांच्या गाण्यापेक्षा चेहऱ्यावरचा जो निखळ आनंद आहे तो त्यांच्या परिवाराला नक्कीच सुखद असा धक्का देणार आहे. त्यामुळे अशा या
कार्यक्रमाला मला आज इथं येण्याची संधी मिळाली, मी त्यामध्ये सहभागी झालो, तर मी स्वतःला खऱ्या अर्थाने नशीबवान समजतो. सुंदरसा असा कार्यक्रम आयोजन झालेला आहे. या कार्यक्रमाला अतिशय लोकांनी जबरदस्त असा प्रतिसाद दिलेला आहे. अशाच प्रकारे हे कार्यक्रम पुढे चालून द्यात. आज हे कार्यक्रम इथंच न थांबता हे नृत्याचं काही होऊ शकतं, कारण की डिजिटलचं काही आपण जे काही उपयोग म्हणतो, आपण दरवेळेस सांगत असतो की सगळंच बिघडलं या डिजिटलायझेशनमुळे. काही चांगल्या गोष्टी बिघडल्या हो. खऱ्या अर्थाने काय ह्या गोष्टी जर आहेत, हा व्हॉट्सअप ग्रुप जर नसता, एवढे सारे ज्येष्ठ नागरिक एकत्र आले असते का, तर आपण कोणत्या गोष्टीला कसं वापरतो ह्याच्यावरती निर्भर करत असतात. या कल्पनेमुळे अनेक आता वेगवेगळ्या अशा व्हॉट्सअप ग्रुप उघडले जातील, अनेक लोक एकत्र येतील. पुनश्च यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दांना आज थांबतो. थँक्यू सो मच. या आज एक औचित्य साधून मी सुद्धा एक गाणं थोडंसं गुणगवतो. रुक जाना नहीं तू कहीं हार के, राहों में मिलेंगे सारे बहार के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही. आज आपण अनेक कार्यक्रम घेतो, अनेक पॉलिटिकल कार्यक्रम असतात, अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतात, युवाचे कार्यक्रम असतात. याच्यामध्ये भरभरून मीडिया ही प्रतिसाद देत असते. परंतु आज TV10ला विशेष धन्यवाद द्यावा लागेल की अशा कार्यक्रमाला, ज्या कार्यक्रमाला आज आपण जर पाहिलं तर 28% लोक जी आहेत या 60च्या आसपासातली आहेत, आणि ह्या लोकांना तुम्ही आज कव्हर करताय. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही स्वतःहून हरहरून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाचा आता तुम्ही प्रक्षेपण करणार आहात. याच्यामुळे केवळ तुमच्या सगळे श्रोत्यांना एक नवीन भरारी येणार आहे. त्यामुळे विशेष TV10ला धन्यवाद. मेरा नाम जयदेव नायक, मैं विमाननगर ज्येष्ठ नागरिक संघ का प्रेसिडेंट हूँ. आज का प्रोग्राम यहाँ पर जो आया मैं देखने के लिए कि बहुत अच्छा लगा, क्योंकि हमारा एक एम ही है कि हमारा विजन है मिनिस्ट्री का कि जितने भी सीनियर सिटीजन हैं उनको एंड ऑफ द लाइफ की ओर जाते हुए क्वालिटी ऑफ लाइफ मिले. क्वालिटी ऑफ लाइफ शुड बी देयर एंड दे शुड बी एक्टिवली पार्टिसिपेटिंग इन सच मैनर एंटरटेनमेंट एक्टिविटीज, और खुद को और सबको खुश रखे, मनोरंजन रखे, और भगवान उनकी हेल्थ हमेशा के लिए अच्छी रखे. यही मेरी शुभकामनाएं. कभी कभी मैं गुनगुनाता हूँ, मुझे लगता है कि आज का प्रोग्राम देखकर मेरे भी मन में ऐसा आया कि एक गीत मैं भी गुनगुना लूँ. जिंदगी कैसी है सहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. आज का ये संगीत का जो कार्यक्रम हुआ है उसे कवर करने के लिए TV10 के श्री मिलिंद जाधव यहाँ पर पूरे समय पर हमारे साथ उपस्थित रहे. अच्छी तरह से उन्होंने कवर किया और इसका लाभ सारा महाराष्ट्र में फैलेगा, ये जानकर हमें बहुत अच्छा लगता है. बहुत बहुत धन्यवाद. TV10 को भी बहुत बहुत धन्यवाद. माझं नाव लायन श्यामा रमेश गोयल आणि मी स्वतः पण ह्याची मेंबर आहे. आणि आमची ऑनलाईन म्हणजे आमचं गाणं वगैरे चालू असतं. एक टॉपिक असतं, त्या टॉपिकवर गाणी असतात. मग सगळ्यांकडनं असं घेत आम्ही ते सगळं सिलेक्शन करत आलोय. आणि वंदनाताई आणि शुभदाताई त्या दोघी म्हणजे संगीतमध्ये एक विशारद आहे वंदना, त्यामुळे ती सगळं सिलेक्शन फायनल ती करते. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आणि आम्हाला ज्यांनी साथ दिली एवढी, त्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं आणि त्यांच्या ऐकणाऱ्यांचं, प्रेक्षक आणि ऐकणारे असे दोघंही, त्यांनी आम्हाला खूप मोठी महत्त्वाची मोलाची मदत केली आहे. त्यासाठी त्यांचे पण खूप खूप आभार आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे. ह्या बाजूला आमचे सगळे पार्टिसिपंट्स बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता की किती पार्टिसिपंट्स आहेत आमच्याकडे, आणि हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आहेत. थोडीशी कार्यक्रमाबद्दल मी सांगू इच्छिते. साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी आमचा व्हॉट्सअप ग्रुप सुरू झाला, आणि ज्याच्यामध्ये ज्यांना गायनाची आवड होती त्यांनी सगळ्यांनी हा ग्रुप जॉईन केला. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला खूप इच्छा असते, मला गाणं म्हणायचं आहे, मला ड्रॉइंग करायचं आहे, मला आणखीन काय, ह्या हौशी असतात महिलांच्या, त्या कधी कधी पूर्ण होतात, कधी नाही होत. पण तेवढ्यासाठी हा एक मंच उपलब्ध करून दिलेला होता, आणि त्याला खूपच छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. साधारणपणे 300 ते 350 मेंबर्स आमचे आहेत या व्हॉट्सअप ग्रुपचे. हे मला असं वाटतं एक रेकॉर्ड आहे. आणि जे ॲक्टिव्ह आहेत
प्रत्येक आठवड्याला एक थीम दिली जाते, त्याच्यावरती त्या गाणी म्हणतात. तर असं आमचं हे रुटीन चालू होतं. बंधू भगिनींनो, विश्रांतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासद आणि आमच्या कार्यकारिणीच्या मेंबर वंदनाताई डांबरे आहे आणि त्यांनी हे संगीत सखी मंच उभा केला आणि संबंध महाराष्ट्रभर वेगळ्या वेगळ्या प्रकारची खळबळ निर्माण केली. याचा सार्थ अभिमान आमच्या विश्रांतवाडी संघाला आहे. आणि लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, त्यांना मी चांगला ओळखतोय, पण त्यांना तर सांगू शकतो या कार्यक्रमातनं आपल्याला एक पाहायला मिळालंय. आपणही चांगले शुभाशीर्वाद या ज्येष्ठांना दिले. ज्येष्ठांनी काय करावं काय करू नये हेही सांगितलं. पण मी एवढंच सांगतो, जरी ओलांडलीसाठी आम्ही म्हातारे आम्हाला समजू नका, झाडांनाही दुसरा बहर असतो हे पण आपण विसरू नका. थँक्यू सर. मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.